व्यक्तीमध्ये देवत्व प्राप्त करण्याचं उत्तम साधन म्हणजे योग. प्राध्यापक राजा माळगी यांचं प्रतिपादन. गडिंग्लजमधील योग विद्यालयामध्ये साजरा झाला 34वा वर्धापन दिन. आपल्या संस्कृतीमुळे प्रत्येक व्यक्ती आनंदी राहू शकतो. आपण आपली संस्कृती विसरत चाललो तर भविष्य खूप कठीण असेल. जागतिक दर्जाची भारतीय संस्कृती ही अमूल्य देणगी असून त्यातून आत्मानंदाचा आनंद मिळू शकतो आणि त्यातून मोक्ष मिळू शकतो, असं प्रतिपादन व्याख्याते राजा माळगी यांनी केलं. योग विद्याधाम गडिंग्लज यांच्यामार्फत नुकताच 34वा वर्धापन दिन संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला योगसाधक भगिनींनी नयनरम्य प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांची मनं जिंकून घेतली. कार्यक्रमाचं स्वागत अलका पाटील यांनी केलं. गेल्या 33 वर्षाचा आढावा योगाचार्य तथा कार्याध्यक्ष प्राध्यापक सदानंद वाली यांनी प्रास्ताविकात घेतला. या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवल्याबद्दल योग विद्याधाम मार्फत सत्कार करण्यात आला. यामध्ये राज्यनाट्य स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल प्राध्यापक शिवाजी पाटील, माध्यमिक पतसंस्था नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल अनिल पाटील, सचिन मगदूम, एमपीएससी परीक्षेमध्ये धवल यश संपादन केल्याबद्दल ऐश्वर्या चितारी यांचा समावेश होता. 25 वर्ष अविरत योग प्रसार केल्याबद्दल गुरुलिंग खंदारे यांचा विशेष सत्कार झाला. यावेळी बोलताना प्राध्यापक राजा माळगी यांनी भारतीय संस्कृती काल, आज आणि उद्या या विषयावर विविध दाखले देऊन योग साधकांना मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी योग विद्याधामच्या कार्याचं कौतुक करून भारताला असे तळमळीने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, अध्यक्ष अरविंद अण्णा कित्तूरकर, जे.बी. बारदेसकर, डॉक्टर नागेश पट्टणशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अरविंद सावळगी, बाळासाहेब बडदारे, शंकरराव खाडे, दादासाहेब मांडवकर यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संपदा पाटील यांनी केलं तर माधुरी गुंडप यांनी आभार मानले. विश्व कल्याण प्रार्थनेनं कार्यक्रमाची सांगता झाली.